येतो. विशेष मी आभार मानतो मॅनेजमेंटचं आणि खास करून माझ्या आई बहिणी ताई या सर्वांचं. कारण विशेष आभार का आज संडे असतो. संडे म्हटलं तर निवांत थोडी सगळेजण उठतात, त्यांना नाश्ता बनवावा लागतो, त्यांना सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. बरोबर सकाळी 11 वाजल्यापासून आता 3 वाजले, बरोबर 3 वाजल्यापर्यंत ते आज निवांत बनेल. मी फक्त 2 मिनिटात फक्त घेणार आहे तुमचे. माझं नाव अरुण दामो गायके. बाय प्रोफेशनल मी ॲक्टर म्हणून काम करत होतो. आता करत नाहीये, मी थोडंफार करतो. 12-13 सिरियलमध्ये काम केले. त्याच्यावर चित्रपट 7-8 चित्रपट बनवले. आताच प्रवाही चित्रपट बनवलाय. ते चित्रपटाचं नाव आहे तिचे 5 दिवस. महिलांच्या विषयावरती काम करतो, मासिक पाळीवरती काम करतो. महाराष्ट्रातले कोल्हापूरचा पॅडमॅन नावानं माझी महाराष्ट्रात ओळख आहे. त्याचबरोबर मी ज्या क्षेत्रासाठी आता मी तुम्हाला तिथं भेटायला आले सागर सरांसाठी, कारण काय मराठी माणसांनी मराठी माणसाला मदत करणं गरजेचं आहे. काय म्हटलं मी, मराठी माणसांनी मराठी माणसाला मदत करणं गरजेचं आहे. कारण मराठी माणूस जर मदत नाही केली तर मराठी माणूस कधी मोठा होऊ शकत नाही. ॲज अ कॉम्पिटिटर माझे कॉम्पिटिटर हे माझे मित्र आहेत आणि ह्याच साताऱ्यामध्ये मी माझी छोटीशी कंपनी उभी केली होती सॅनिटरी पॅडची, पाली या गावामध्ये. मॅडमला पण माहिती आहे, दुसऱ्या मॅडमला पण माहिती आहे का. आणि त्या जवळपास मी उभी केलेली. कारण काय की मी पहिला काय करायचो, एका JK नावाची कंपनी होती, त्या कंपनीत मी जॉब करायचो. 16 वर्ष जॉब केला. किती वर्ष जॉब केला मी? 16 वर्ष. इथे जॉब करणारे किती लोक आहेत? आता लक्ष द्या फक्त या गोष्टीकडे. आवाज आला तुम्हाला? जॉब करणारे किती लोक आहेत? जॉब वाल्याला एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, लक्ष द्या. 16 वर्ष मी जॉब केला, 40,000 पगार होता. आणि त्या कंपनीनं कोरोनामध्ये मला काय केलं, 120 जणांना मला डिच्चू दिलं. काय केलं? त्या 40,000वरती आपण काय करतो, घर घेतो, गाडी घेतो, गावाला शेती घेतो का नाही सगळेजण? आपण काय करतो, ऑन द स्पॉट तुमचा जॉब गेल्यानंतर काय करता येतं? काहीच करू शकत नाही. दुसरं काय छोटा मोठा व्यवसाय करायचं गेलं तर 4-5 लाख रुपये लावावे लागतात. ते आपल्याकडे कॅपिटल लागतं, बरोबर. तर मी काय केली गोष्ट की या साताऱ्याच्याच ठिकाणी माझा जॉब गेला आणि मी माझी छोटीशी कंपनी सुरू केली. आणि कोरोनामध्ये सुरू केली. काय केली? कोरोनामध्ये काय विचार करतो लोकजण की कोरोनामध्ये आपलं काय मिळणार. मी जॉब सुरू केला, कंपनी सुरू केली. आज माझी कंपनी जास्ती काही नाही, एक 10-12 हजार कस्टमर आहेत माझे आणि 3-4 स्टाफ कामाला आहेत माझ्याकडं. आणि विशेष मी दळवी सरांचं, सागर सरांचं आणि त्यांच्या मॅनेजमेंटचं खूप आणि आज 1 वर्ष होतं आहे. आत्ता बरोबर मी 3ला उठलो. सकाळी कितीला उठलो? सकाळी 3ला उठून मी मुंबईतून इथं बरोबर 11 वाजायला 5 मिनिटं असताना मी गेटवरती होतो. ही एनर्जी ठेवा. कारण त्याचं कारण हा व्यवसाय ना, हा व्यवसाय भारतात येऊन 30 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली. ह्या व्यवसायामध्ये माझा एक मित्र आहे बाबू थॉमस नावाचा. तो व्यक्ती जास्ती नाही 60 करोड रुपये कमवलेत. किती कमवलेत या व्यवसायातून? ही व्यवसायाची जी ताकद आहे ना, खूप मोठी ताकद आहे. या व्यवसायातून प्रत्येक माणूस स्वप्न बघा आणि स्वप्न बघायल्यानंतर त्या बघण्यासाठी एवढा प्रयत्न करा आणि एवढं प्रयत्न करा की ते स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी मेहनत करा. त्याचबरोबर तुमच्याकडे टीम चांगली आहे, तुमचे अपलाईन चांगले आहेत, तुमचे गुरु चांगले आहेत, तुमचे CMD चांगले आहेत. आणि म्हणून सांगतो मराठी माणसांनी मराठी माणसाला मदत करत राहा. आणि आपलं नाव याच साताऱ्यामधला एक व्यक्ती, रिक्षा चालवणारा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. कारण मराठी माणूस काही करू शकतो. त्याच्यामुळं मराठी माणसाला मदत करा. आणि मी मॅनेजमेंटचा आभार मानतो, त्याचबरोबर स्वतंत्र त्यांचाही आभार मानतो आणि दळवी सरांचा कसा आभार मानतो. कारण मी ॲज अ कॉम्पिटिटर कधी कुणाला मानत नाही. कारण सर्वात गोष्ट की एकमेक सहाय्य करू अभे दोन सोपांतर, एकामेकाला मदत करत पुढे जाऊन. आणि हा व्यवसाय जो आहे, कोरोनामध्ये काय होतो, कोरोना कशामुळे व्हायचा? एकाला टच केलं, एकाला हात त्याच्या कडेला गेलं, बरोबर. इथे हाच व्यवसाय असा आहे की एकामेकाच्या हातात हात घालून सोबत जाऊन स्टेजवरती येऊन स्वतःच खाली गाडी घेऊन स्वतःची मर्सिडीज घेऊन सगळ्यांना सोबत जाऊया, नवीन लोक भेटूया, नवीन लोकांना भेटायचा प्रयत्न करू. सरांना मी इन्व्हिटेशन करणारच आहे, तुम्ही तिघा सरांना, मॅडमना. मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शावड तालुक्यातला मी एक व्यक्ती आहे. मी तालुक्यातले 220 लोक यूट्यूबवाले ज्यांचं 1-1 कोटी सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांची महाराष्ट्रभरात नाव आहे, अशा लोकांना मी एकत्र करून अवॉर्ड ठेवला आहे मुंबईमध्ये. त्या अवॉर्डला मी नक्की आवर्जून आपल्या कंपनीच्या माध्यमातून मी बोलवून मला इथं बोलण्याची संधी दिली. मी चुकून
चुकून काही शब्द जर वाईट गेला तर दिलगिरी व्यक्त करतो आणि प्रत्येकाने साथ द्या. ज्यांनी बोलवले त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि विश्वासाचा हा व्यवसाय आहे. विश्वास ठेवून सिम्युनिटी चांगले आहेत, तुमचे मालक चांगले आहेत, कंपनीचे मॅनेजमेंट चांगलं आहे. आताच महाबळेश्वरची ट्रूप झाली आणि लवकर आपण मुंबईत भेटूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. सगळ्यांनी खूप सुंदर मेसेज दिलेला आहे. खरंच आपण एकमेकांचे कॉम्पिटिटर नाही. म्हणजे ही जी साथ आहे ती साथ खूप महत्वाची आहे फ्रेंड. बऱ्याच वेळेस असं कन्फ्युजन